नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण श्रीरामनवमी विशेष प्रभू श्री रामचंद्रांना आवडणारं पानकम कसं बनवायचं ते बघणार आहोत. विशेष करून हे पानकम दक्षिण भारतामध्ये रामनवमीच्या दिवशी घरोघरी म्हणा किंवा मंदिरामध्ये बनवलं जातं नैवेद्य म्हणून. अतिशय चविष्ट आणि पारंपरिक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग पानकम कसं बनवायचं ते बघूयात. त्यासाठी एक छोटी वाटी भरून मी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. यामध्ये एक छोटं फुलपात्र भरून पाणी टाकायचं, 4 वेलदोडे कुटून टाकायचे आहे आणि पाव चमचा काळी मिरी पूड टाकायची आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचे आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. आता यातला गूळ आणि या सगळ्या पदार्थांचा अर्क यामध्ये उतरण्यासाठी अर्ध्या तासासाठी आपण यावर झाकण ठेवून बाजूला रेस्ट करायला ठेवून देऊयात. म्हणजे सगळ्या पदार्थांची चव या पानकममध्ये उतरत असते. आता एक अर्धा तास झाला आहे बघा. मस्त गूळ यातला व्यवस्थित मेल्ट झालेला आहे. आता आपण यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकणार आहोत. हवं तर तुम्ही यामध्ये चिमूटभर मीठसुद्धा टाकू शकतात जर तुम्हाला नैवेद्याला चालत असेल तर. आता याला छान मिक्स करायचं आहे आणि अगदी चिमूटभर बघा यामध्ये आपल्याला कापूर टाकायचा आहे. अगदी असा थोडासाच चिमूटभर घ्यायचा आहे, खूप जास्त टाकायची आवश्यकता नाही आहे. पाव चमचा आपल्याला यामध्ये सुंठ पावडर टाकायची आहे. सुंठ पावडर नसेल तर आल्याचा रस तुम्ही यामध्ये घातला तरीही चालेल. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आणि गाळून घ्यायचे आहे. आणि मग यावर सगळ्यात शेवटी आपल्याला तुळशीची पानं टाकायची आहे. आता आपण यामध्ये थोडेसे केसरचे धागेसुद्धा टाकून घेतले आहे. याने रंग आणि चव दोघंही छान येतात. आता याला छान मिक्स करायचं आहे आणि हे मस्त गारगार सर्व करायचं आहे. तर तुम्हीसुद्धा या रामनवमीला असं दक्षिण भारतात केलं जाणारं प्रभू श्री रामचंद्रांच्या आवडीचं पानकम नैवेद्याला एकदा आवर्जून करून बघा आणि कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.